नमस्कार शेतकरी बंधू. आज आम्ही प्रेरणा शेती गट बस्सरगे यांच्याबरोबर आता संवाद हे करणार आहोत. प्रेरणा शेती गट बस्सरगे हे खूप चांगल्या पद्धतीनं आपला गट निर्माण करून ते विविध प्रकारचे कार्यक्रम आणि विविध प्रकारचे ट्रेनिंग इथं सर्वांना दिलं जात आहे. आणि त्यांनी दशपर्णी आर्क बनवलं, सर्व शेतकऱ्यांना पुरवलं. त्यानंतर ते शेतकरी आपल्या शेतात फवारणी केले आणि परत आता तुम्ही समोर पाहतात की हे आपलं पक्षी थांबे आणि चिकट सापळा आणि परत कामगंध सापळा अशा पद्धतीचे म्हणजे यांनी ट्रेनिंग या शेतामध्ये केलं आहे. हे कसं बसवायचं, याचा फायदा काय आहे हे सर्वांना सांगून दिलं आहे. आणि याच्यामध्ये लता गजानन नाईक यांनी ट्रेनिंग घेऊन या पूर्ण महिलांना पण ट्रेनिंग देत आहेत. अतिशय उत्तम आणि सुंदर रीतीने हे काम चालू आहे. तुम्ही बोलू शकता लता बरोबर. नमस्कार, माझे नाव लता गजानन नाईक, राहणार बस्सरगे, तालुका गडिंग्लज, जिल्हा कोल्हापूर. मी सिंधुदुर्ग कोडाळ येथे जाऊन पाणी फाउंडेशनतर्फे ट्रेनिंग घेऊन आले होते. ट्रेनिंग घेऊन आल्यानंतर आम्हाला सांगितलं गेलं की जाऊन आम्हाला गट शेती तयार करायची आहे. गट शेती अशी तयार करायची आहे की नाही ज्याच्यामध्ये की आपल्याला रासायनिक खताचा पूर्ण वापर न करता पूर्ण सेंद्रिय तेवढंच तयार करून आपण सोयाबीनवरती हे करायचं आहे. आम्ही मग आल्यानंतर तिथून गट शेती तयार केली. गट शेतीमध्ये माझ्या गटामध्ये एकरी 12 जण महिला आहे. 12 सोयाबीनला 12 जण महिला असल्यामुळे 15 एकर शेती लागते. त्याला लागल्यामुळे आम्ही सगळीजण मिळून आमचा प्रेरणा महिला शेतकरी गट आहे. त्याच्यामध्ये आम्ही सर्वजण मिळून दशपर्णी अर्क केला, त्याच्यानंतर निंबुळे अर्क तयार केला, त्याच्यानंतर जीवामृत तयार केले. त्याच्यानंतर आता आम्ही हे चिकट सापळे, परत पक्षी थांबे सापळे आणि कामगंध सापळे लावून त्याचा काय फायदा आहे हे महिलांना सगळं समजावून सांगितलंय. आणि आता आमचं महिला शेतकरी गट एवढे स्ट्रॉंग झालेत की आम्हाला पूर्णपणे आम्ही गावालाच की हे भारी करून टाकले. धन्यवाद सर. रासायनिक शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा आहे अत्यंत सुंदर मार्ग या पूर्ण गटाने सुरुवात केला आहे. याचा सर्वांनी प्रेरणा घेऊन प्रत्येक गावामध्ये अशाच प्रकारचे गट निर्माण करून रासायनिक शेतीवरती होणारा खर्च आणि आपल्या स्वास्थ्य चांगलं होण्याच्या मार्गावर कार्यरत राहावं हे सर्वांना सांगू इच्छितो. आणि हा गट खूपच अतिशय सुंदर गट आहे आणि त्यांनी खूप चांगलं काम करत आहेत, म्हणून त्यांना खूप खूप आभार मी हे करतो सगळ्या ह्याच्याकडून. अशाच प्रकारे पुढे तुम्ही चांगलं काम करत राहा. धन्यवाद. थँक्यू सर.